मित्रांनो, पी एम किसान संबंधित मोठी अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत. काय आहे अपडेट? चला तर या व्हिडिओमध्ये पाहूया. या ठिकाणी पाहता की पी एम किसान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना 30 जून 2026 पूर्वी वार्षिक ई-के-वाय-सी पूर्ण करणे बंधनकारक आहे. म्हणजे जेही शेतकरी पी एम किसान योजनेचे लाभ घेत असतील, त्यांना या ठिकाणी 30 जूनपर्यंत ई-के-वाय-सी करणे बंधनकारक आहे. काय आहे अपडेट? या ठिकाणी पाहूया. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे पी एम किसान योजनेअंतर्गत लाभ मिळणाऱ्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाने वार्षिक ई-के-वाय-सी प्रमाणीकरण पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. योजनेतील पारदर्शकता वाढविणे, गळती रोखणे आणि केवळ खऱ्या व जिवंत लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविणे या मागील मुख्य उद्देश आहे. यासाठी राज्यात 20 मे 2026 पासून सर्वदूर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. म्हणजे मित्रांनो, थोडक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे 20 मे पासून या ठिकाणी ई-के-वाय-सीला सुरुवात झालेली असून ई-के-वाय-सी याच्यासाठी करायची आहे की जर का कोणी वारलं असेल तर किंवा जिवंत आहे का, त्याचप्रमाणे आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी म्हणजे त्याला आपण बनावटीचे जे लाभार्थी आहेत योजनेचा लाभ घेत आहेत, त्यासाठी हे सर्व गोष्टी रोखण्यासाठी वार्षिक ई-के-वाय-सी सुरू असते. तर या ठिकाणी तुम्हाला वार्षिक ई-के-वाय-सी कशी करावी हे सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध असते. चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकल्यास त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी यासाठी. कारण की आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉब अपडेट्ससोबतच टेक्निकल व्हिडिओज येत राहतात. ई-के-वाय-सी कशी करावी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहता की ई-के-वाय-सी करण्याची अंतिम मुदत चालू वर्ष 2025-26 साठीची ही वार्षिक ई-के-वाय-सी मोहीम 30 जून 2026 पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे. विहित मुदतीत ई-के-वाय-सी न केल्यास लाभार्थी आगामी हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकते. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी सांगायचं म्हणजे थोडक्यात म्हणजे की 30 जून पूर्वी जर का तुम्ही के-वाय-सी केलं नाही तर तुम्हाला समोरील हप्ता वगैरे येण्याची शक्यता कमी आहे, अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहता की ई-के-वाय-सी पूर्ण करण्याची पद्धती. लाभार्थी शेतकऱ्यांना खालील 2 सोप्या पद्धतीपैकी कोणत्याही एका पद्धतीने आपले प्रमाणीकरण पूर्ण करता येईल. या ठिकाणी तुम्ही ई-के-वाय-सी 2 पद्धतीने करू शकता. नंबर 1 आहे बायोमेट्रिक पद्धत. नजीकच्या सामायिक सुविधा केंद्रावर म्हणजे CSC सेंटरवर जाऊन बायोमेट्रिक प्रमाणीकरणद्वारे तुम्ही एक प्रमाणे के-वाय-सी करू शकता. दुसरी आहे फेस ॲथेंटिकेशन म्हणजे आधार ॲथेंटिकेशन म्हणतो आपण. त्यासाठी तुम्हाला चेहरा ओळख, त्यासाठी तुम्हाला पी एम किसान मोबाईल ॲप डाउनलोड करून स्वतःच्या चेहऱ्याद्वारे फेस ॲथेंटिकेशन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही 2 पद्धतीने या ठिकाणी के-वाय-सी करू शकता. एक तुम्हाला CSC सेंटर जावं लागेल, आपल्या जवळच्या एखाद्या CSC सेंटर किंवा कॅफेवर किंवा सेतू केंद्रात जाऊन तुम्ही के-वाय-सी करू शकता. जर का तुम्हाला घरी बसल्या होता तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता. त्यासाठी तुम्हाला पी एम किसानचे हे ॲप्स डाउनलोड करून स्वतःसुद्धा तुम्हाला या ठिकाणी के-वाय-सी करू शकता. तुम्हाला कुठल्या प्रकारे के-वाय-सी करायची आहे तसे कमेंट बॉक्समध्ये टाका. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे किंवा व्हिडिओ नक्कीच बनवण्यात येणार आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे मी तुम्हाला आज महत्त्वाची अपडेट सांगितली असून तुम्हाला पी एम किसान संबंधित म्हणजे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे, के-वाय-सी कशी करावी, त्यानंतर हप्ता स्टेटस कसे पाहावे, ह्या सर्व गोष्टी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सो मित्रांनो, अशा प्रकारे हा व्हिडिओ असून काही व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये येणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.